आणि यानंतर राजकीय बातम्या। गेले काही दिवस वादाच्या गर्तेत अडकलेल्या धनंजय मुंडेंना भगवान गडानं दिलेल्या क्लीन चिटची आज मोठी चर्चा रंगली। कालच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीडच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना थेट इशारा दिला होता। सगळ्यांच्या चुका पदरात घालताना आपलाच पदर फाटल्याचं दादांनी म्हटलं होतं। पण आज धनंजय मुंडे दोषी नसल्याचं म्हणत नामदेव शास्त्रींनी एक प्रकारे त्यांना पदरात घेतलं। पण नामदेव शास्त्रींच्या भूमिकेवरती टीकेची झोडही उठते। तो गुन्हेगार नाहीये धनंजय, हे मी 100% सांगू शकतो। आणि गड त्याच्या पाठीमागे भक्कम उभा आहे। त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाहीये। गड बाबांनी या ठिकाणी अशा संकटाच्या काळात, संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमागे उभा आहे। याच्या बाबतीत त्यांनी वाच्यता केली, ते माझ्यासाठी फार मोठी शक्ती। खून पाडला आणि तुम्ही हाणणाराची भावना अशी कशी झाली म्हणजे याला प्रोत्साहन देणं म्हणतात गुंडगिरीला। राज्याला हादरवून टाकणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात सातत्यानं विरोधकांच्या टार्गेटवर आहेत मंत्री धनंजय मुंडे। चहूबाजूंनी घेरल्या गेलेल्या याच धनंजय मुंडेंची पाठराखण करण्यासाठी आता पुढे सरसावलाय तो भगवान गड। गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंवरती होणाऱ्या हरेक आरोपातनं त्यांना क्लीन चिट दिली आहे। आरोपांच्या गर्तेत अडकलेले धनंजय मुंडे गुरुवारी रात्री गडाला शरण गेले। मुंडे आणि नामदेव शास्त्री यांच्यात दीर्घकाळ चर्चा झाली आणि शुक्रवारी सकाळी नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली। गुन्हेगार नाहीये धनंजय, हे मी 100% सांगू शकतो। आणि गड त्याच्या पाठीमागे भक्कम उभा आहे। आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे। ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निघून हत्या केली, त्यांची मानसिकता काय बिघडली हे मीडियाने का नाही दाखवलं? कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं। तर गेल्या 53 दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत, त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाहीये ना। त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही, त्याची पार्श्वभूमी ती नाहीये ना। संतोष देशमुख हत्या प्रकरणात पहिल्या दिवसापासून धनंजय मुंडे टीकेचे धनी बनले। हातातोंडाशी आलेल्या बीडच्या पालकमंत्री पदावर त्यांना पाणी सोडावं लागलं। तर मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी आघाडी उघडली। अशा परिस्थितीत गडाचं समर्थन मिळणं मुंडेंसाठी मोठी बाब मानली जाते। गड बाबांनी या ठिकाणी अशा संकटाच्या काळात, संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमागे उभा आहे। याच्या बाबतीत त्यांनी वाच्यता केली, ते माझ्यासाठी फार मोठी शक्ती आहे। इतकी मोठी शक्ती आहे की त्या शक्तीचं वर्णन मी शब्दात सांगू शकत नाही। एवढी मोठी शक्ती बाबांनी या ठिकाणी उभी केली आहे। भगवान गडाचा बीड आणि अहमदनगर या दोनही जिल्ह्यांसह महाराष्ट्रात मोठा प्रभाव आहे। त्यामुळे गडानं मुंडेंना दिलेल्या क्लीन चिटवरनं आता नव्या वादाला तोंड फुटलंय। खून पाडला आणि तुम्ही हाणणाराची भावना अशी कशी झाली म्हणजे याला प्रोत्साहन देणं म्हणतात गुंडगिरीला। म्हणजे राज्यात गुंडगिरी उसळली पाहिजे म्हणजे क्लिअर चित्र व्हायला लागले। जातीवाद जे बोललं जातं आपण, तर मग एक बाजू घेऊन बोलायचं आणि ज्या कुटुंबावरती, ज्या संतोष भैयाच्या लेकरांवरती, आईबापांवरती जो काही अन्याय झाला आहे, जे चित्र विद्रूप झालं आहे त्या घराचं, संकटातून पडलं, उन्हात घर पडलं आहे ते। आणि अशा टायमाला उन्हात घर ज्याचं पडलेलं असतं त्याला आसरा देण्याचं, दयामाया करण्याचं, मायेचं छत्र धरण्याचं काम संप्रदाय करतो। भगवान बाबांवर आणि त्यांच्या विचारांवर वंजारी समाजाची मोठी श्रद्धा आहे। तर गडाचे महंत असलेल्या नामदेव शास्त्रींचा शब्द वंजारी समाज बांधव अंतिम मानतात। याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंना गडाकडनं मिळालेला भक्कम पाठिंबा महाराष्ट्रभरात चर्चेचा विषय बनलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि राजकीय संकट समयी धनंजय मुंडेंनी भगवान गडावरती जाणं याचे अनेक राजकीय अर्थ सुद्धा काढले जातात। त्याचे कोणते अर्थ निघतात ते आपण पाहूया, जाणून घेऊया। धनंजय मुंडेंच्या भगवानगड वारीचा राजकीय अर्थ काय? मंत्रिपद टिकवण्यासाठी
हा सहानुभूती मिळवण्याचा एक प्रकार आहे का? दुसरा मुद्दा आपण पाहूया, धनंजय मुंडे अस्मितेचा आधार घेतात का? आणि तिसरा मुद्दा, नामदेव शास्त्रींची क्लीन चिट धनंजय मुंडेंना या सगळ्या प्रकरणात तारणार का? धनंजय मुंडेंना सेफ झोनमध्ये नेणार का? दरम्यान नामदेव शास्त्री महाराजांनी मुंडेंना पाठबळ दिल्यामुळे विरोधकांकडनं जोरदार टीकास्त्र सोडलं जात आहे. बोलणे ते मग तर हे राज्याचं लय मोठं दुर्दैव आहे. तो खून पाडला आणि तुम्ही हाणणाराची भावना अशी कशी झाली म्हणलं याला प्रोत्साहन देणं म्हणतात गुंडगिरीला. ही दुर्दैवी गोष्ट आहे. ही भयंकर मोठा विषय, मग खूप मोठा विषय मग ह्यो. आणि असे शब्द उद्गार जर बाबाजींकडून गेले असतील तर ही राज्याची खूप मोठी हानी आहे. आणि त्यांनी असं का कृत्य करायला ते तयार झाले. कुणीही बोलताना, विसुद्या बोलताना सामाजिक तेढ निर्माण नाही झाली पाहिजे. समाजात सलोखा राखायचं काम झालं पाहिजे आणि जे गुन्हेगार प्रवृत्ती आहे त्याला सुटला नाही पाहिजे. आणि कुणाला गुन्हेगार आहे आणि कुणाला नाही गुन्हेगारी सिद्ध करायचा अधिकार कोर्टात आहे. पोलिसांना तपासायचा अधिकार आहे. ते कोर्टाने बघितलं पाहिजे आणि पोलीस यंत्रणेने त्याला शोधलं पाहिजे. ह्याच्यात पोलीस सर्टिफिकेट मला वाटतं मी कुणाला देऊन. शेवटी या देशामध्ये, राज्यामध्ये धर्माचं आणि जातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि ज्याच्या मागे जातीचं पाठबळ आहे त्यांना कायदा हात लावत नाही आपला, कारण मतं जातील. देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भूमिका तीच आहे, अजित पवारांची भूमिका तीच आहे. ज्याच्या मागे त्याच्या जातीची मतं आहेत त्याच्या बाबतीत कायदा नरम आणि वाकलेला असतो. एक लक्षात घ्या, हे संकट आज आलेलं नाहीये. 53 दिवसापासून आपण पाहताय. आज 53वा दिवस आहे की ही इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मला टार्गेट करून एक ट्रायल चालवलं जातंय, मीडिया ट्रायल ज्याला आपण म्हणतो. आणि त्या मीडिया ट्रायलमध्ये कुठेही मी कधीही 3 महिन्यात या 53 दिवसामध्ये एक अवाक्षर शब्द मी बोललेलो नाही. त्यामुळं संकट 53 दिवसाचं होतं. या 53 दिवसात कधीही मला इथे येता आलं.